आज दर 33 सेकंदाला हार्ट अटॅकमुळे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे। मला काय झालं म्हणजे त्रास फार व्हायला होता, म्हणून मी काय केलं, तुमच्या डॉक्टर साहेबांकडे आलो मी। साहेब म्हणले काही घाबरायचं काही कारण नाही म्हणले त्यांनी। हे हॉस्पिटल जे हे ऑपरेशन टाळण्याचं हॉस्पिटल, आता तुम्हाला ऑपरेशन टाळायचं की करायचं हे तुम्ही ठरवा। म्हणजे आयुर्वेदाशिवाय कुठलाही पर्याय नाही। हजारो वर्षापूर्वी जेव्हा आधुनिक वैद्यशास्त्राचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा भारताच्या ऋषींनी निसर्गाच्या प्रत्येक घटकातून आरोग्याचं रहस्य शोधलं। काळ बदलला, साधनही बदलली, उपचाराचं तत्व आजही एकनिष्ठेने जपत आहे, ते म्हणजे वेदस्पर्श कार्डियाक हॉस्पिटल। जिथे उपचारामध्ये आहे वेदाचं शास्त्र आणि प्रत्येक स्पर्शात आहे प्रकृतीची शक्ती। नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई येवलीकर, वेदस्पर्श कार्डियाक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका। माझं नाव सुनील संभाजी लोकडे। मुख्य हा शेती व्यवसाय असल्यामुळे आम्ही शेतामध्येच काम करतो, आमचं सर्व कुटुंब। माझ्या पायाच्या नसा अशा फुगल्या की मला त्रास व्हायचा, शेतामध्ये काम करता येत नव्हतं। माझे सगळे ऑपरेशन केलेले वरलेच होते पट्ट्या वगैरे सगळे। मग तुम्हाला आम्ही 1 महिन्यानंतर पंचकर्म सुरू करू। मग काय हरकत नाही म्हणलं आम्ही। मग परत त्यांना आम्ही दाखवून मग घरी घेऊन जा म्हणले आम्हाला। मग त्यांचं पुन्हा ट्रीटमेंट सुरू केली, आम्हाला 1 महिन्यासाठी दिली होती, ते ट्रीटमेंट केलो मी। आपल्याकडे खरं तर ज्यावेळेस वेदस्पर्शमध्ये रुग्ण येतो तर तो अक्षरशः फाईलींच्या गठ्ठे घेऊन येत असतो। मस्त एक 5-6 फाईल्स तरी आलेल्या असतात, हैदराबादच्या असतात, औरंगाबादच्या असतात, मुंबईच्या असतात, अनेक ठिकाणी फिरून तो आलेलो असतो। काही तर अक्षरशः शस्त्रक्रियेला घेतला आणि आता सर्जरी होत नाही म्हणून सुद्धा अनेक रुग्ण आलेले असतात। मी बरंच जागी उपचार घेतला, पण सर्व जागी मला ऑपरेशन करा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशन करा म्हणून सांगितलं आणि ऑपरेशन केलं तरी परत हे होणार आहे। मी म्हणलं होणार आहे तर मग आणखी परत कसं ऑपरेशन करायचं। सुरुवातीला जे काही त्रास होता, समजा जे मी कसं आहे की अर्धा किलोमीटरही चालू शकत नव्हतं, घरातलं कोणतंही काम एक तर वजन आणि कोणतंही कामही करू शकत नव्हतं, बाहेरचा आपला जे पाण्याचा व्यवसाय आहे माझा ते पण सुद्धा काम करू शकत नव्हतं। ऑर्डर आली तशी पाण्याच्या बाटल्या भरतात, उचलतात, गाडी भरतात, हे एवढं काम करू शकतात। आता पहिलं काहीही काम त्यांना होत नव्हतं। येते वेळेस आठवण आलो, फर्स्ट पंचकर्माला जाते वेळेस मी चलत गेलो साहेब, हळूहळू मला एवढं एका फर्स्ट पंचकर्मापासून मला थोडे रिलॅक्स मिळत गेलं माझ्या तब्येतीला। स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे जर तुम्हाला अँजिओप्लास्टी सांगितलेली असेल, बायपास सांगितलेलं असेल, अँजिओग्राफी सांगितलेली असेल तर